आता त्याला सांगायचं होतं. आणि मग जाता जाता त्याने काही जाऊ हे घरी जाऊ नका, आहे त्याच्या घरी जाऊ नका. त्याला कदाचित चुकून तुम्ही त्या घरी जाताल, भिक्षा घेताल, मग त्याच्यासाठी हे घर वर जे आहे या घरी तुम्ही जा. तसं आपल्याकडून पाप होईल, मग हे पाप आहे असं जर समजलं तर आपण ते पाप करणार नाही. आणि म्हणून महापातकांचं वर्णन केलं. तर मग काय सांगितले आपल्याकडं 4 पाप कशी होता सांगितलं. लक्ष द्या. अनिष्ट चिंतन, आपण लोकांचं वाईट होऊच नाही. काही लोकांची सवय असते, त्यांनी एक साधना केली आणि साधना केल्यामुळे देव प्रसन्न झाले, पण तो दुष्ट होता. त्याला वाटलं प्रसन्न झाल्यानंतर आपण काय करू, आपलं एक नुकसान झालं तर पण दुसऱ्याचं दुप्पट होईल, त्याच्या लक्षात नाही आलं. तू म्हणतो एक डोळा जाऊ, कारण ते देव म्हणजे तुला जर प्रसन्न झाला ना तर दुप्पट त्याला मिळणार. आता याचा एक डोळा गेला का, याचे 2 डोळे गेले, त्याला आनंद वाटला. एक पाय जाऊ, त्याचे 2 पाय गेले, पण तुला चालता येणार नाही ना रे. तुझं लक्षात येईल आपलं नुकसान व्हायला. म्हणून दुसऱ्याचं अनिष्ट चिंतन करू नका. काय आहे, दुसऱ्याच्या धनाची इच्छा करू नका. ते आपल्याला धन देतीलच नाही मागत. पुन्हा दुसऱ्याच्या स्त्रीकडे नजर ठेवू नका आणि वाईट कामामध्ये प्रवृत्त होऊ नका. हे 4 आधी कधी मानस पाप सांगितले. हे 4 पाप आहेत ते कसे मानसिक पाप आहे. आता लोक मनात ठेवून नाही त्याला म्हणतात, म्हणल्यावर तर तुम्हाला ठोकून काढते. मनात म्हणतो काय, दुसऱ्याच्या स्त्रीबद्दल, दुसऱ्याच्या धनाबद्दल, दुसऱ्याच्या अनिष्टतेबद्दल हे मनामध्ये आहे. दुसरे जे सांगितलेले आहे 4 काही असंबद्ध बोलणं योग्य नाही, खोटं बोलणं काही नाही. हो तुम्ही बोलू नका असं म्हणावं लागतं. अप्रिय बोलते आणि त्याच्या मागाने चोरी चुकली त्याचा त्याला तसं यायला पाहिजे अशी सवय इथल्या नाही का दुसरीकडच्या. म्हणजे ह्याला वाचिक पाप म्हणून आहे. म्हणतात कशाला ठेवाय वचने का दरिद्रता, तस्मात तदैव वक्तव्यम वचने का दरिद्रता. आपल्या वाणीमध्ये कशाला दरिद्रपण आणायचा, खोटं कशाला बोलायचं. प्रिय वाक्य प्रदाने सर्वे तुष्यंत जंतवाहा. आपण जर गोड बोललं तर सगळे प्राणी सुद्धा आपल्या जवळ येतात. आणि जर आम्ही कटू बोललं तर आमच्याजवळ घरचे सुद्धा येत नाही. म्हणून हे पाप होतं वाचिक. काही पाप कोणतं सांगितलं, अभक्ष भक्षण करू नका, हिंसा करू नका, अनुचित कर्मामध्ये प्रवृत्त नका, दुसऱ्याचं धन अपहरण करणं, चोरून नेणं. कोण्याही देवाचा न घडो मसा, कोण्याही देवाचा न घडो मसा, कोण्याही काय म्हणतात, मत्सर करू नका असं छान सांगितलं बरं का. की आपल्याला नरकात जाऊ नये असं वाटत असेल तर काय हे होतात, कशामुळे नरकात जातात तेही सांगतात आहे. नरकाला जाण्याचं कारण काय, ते कारण उपस्थित झालं की नरकाला जावं लागतं. काय कारण आहे म्हणजे शिवनिंदा गुरुर्निंदा शिवज्ञानस्य दूषणं देवद्रव्यापहरणं बीजद्रव्यविनाशनं. संसारातून आपल्याला जर पार पडायचं असेल, जन्म मरणाच्या दुःखातून जर पार पडायचं, शिवनिंदा करू नका. निंदा म्हणजे काय, असे ते शिवजी काय ते देव आहे, कुठे त्यांच्या अंगाला भस्मच आहे, निंदा करू नका. त्यांच्याजवळ भूते वेताळी नाचती हर्षयुक्त उमापती असा कुठं देव असतं का. निंदा जर निंदा केली म्हणता
तर त्याला काय म्हणतात, महापाप म्हणतात. शिवजींचं जे उपदेश करणारे आहेत, असे संत आहेत, तपस्वी आहेत, गुरुजन वर्ग आहे, पितृजन आहे, त्यांची निंदा करू नका. नरकाला जावं लागेल. शिवनिंदा, गुरुनिंदा, शैव सिद्धांत खंडन, द्रव्य अपहरण, म्हणून हे जर केलं तर म्हणतात अनंत पाप लागतो, महापातकाची. म्हणून अशा महापातकापासून आपण सावध. हरिहरनिंदा हरिहराला निंदा करू नका देतो, महापातक. आणि म्हणून अशा यांच्या संपर्कामध्ये जरी आपण राहिलो, निंदा करणाऱ्याच्या, दारू पिणाऱ्याच्या, चोरी करणाऱ्याच्या, परस्त्री गमन करणाऱ्याच्या, यांच्या संगतीमध्ये जरी आम्ही राहिलो तरी महापातक होतो. मग किती सावधानता आपल्याला सांगतात की असं आमच्याकडून कदाचित होईल, तर आपण सावध राहा. त्याचप्रमाणे आता ही बाह्य सांगितली, पण आमच्या आंतर सुद्धा शत्रू आहेत ना, आपल्या आत आहेत. काम, क्रोधादी देखील विकार, मद मत्सर. तर ह्या काय करायचं, हे विकार सुद्धा आपल्या मनामध्ये यायला नको. यांच्यावर सुद्धा आम्ही मात करतो. आणि सांगितलंय असे त्यांच्याकडे विकार असेल तर त्याला उपदेश कशाला करायचा म्हणतात नाथ महाराज म्हणतात. जर ज्याचा क्रोध असेल, द्वेष असेल, अविश्वास असेल तर त्यांना उपदेश करूनही काही फायदा होणार नाही. करू नका म्हणतो. क्रोधी अविश्वासी माझ्याकडे लक्ष द्या. क्रोध यायला काही काय असतं, पहिल्यांदा काम असतो इच्छा. ज्यावेळेस आपल्या इच्छेमध्ये काय होतं, कोणी अडथळा केला, प्रतिबंध केला की त्याच्याबद्दल आपल्याला क्रोध येतो. मग काम एष, क्रोध एष, रजोगुणसमुद्भवः, महाशनो महापाप्मा विद्धेन मिह वैरिणम्. काय आहे काम म्हणजे इच्छा. त्या इच्छेच्या पूर्ततेमध्ये जर आपल्याला कोणी अडथळा, प्रतिबंध केला की क्रोध येतो. मग आपल्या इच्छा तर किती असतात, तर इच्छा कोणत्याही सात्विक आहेत, रामस आहेत, राजस आहेत, तमगुणाने युक्त आहे. ह्या इच्छेला आपल्याला कोणी प्रतिबंध केला तर क्रोध येतो. इच्छा पूर्तता झाली तर लोभ निर्माण होतो. आपल्याला अशी वस्तू पाहिजे होती, असं धन पाहिजे होतं, मग ते जर आपल्याला मिळालं तर लोभ होतो धनाबद्दल. आणि आपले जेव्हा आपले जे नातेवाईक आहे तर त्याच्याबद्दल मोह होतो. हे शत्रू आहे, दोघंही शत्रू आहेत. म्हणून हे दरवाजे नरकाचे भगवंत स्पष्ट सांगतात. त्रिविधं नरकस्येद द्वारनाशनमात्मनः. आहे हे तिन्ही काम, क्रोध तथा लोभ, तस्मात् एतत् त्रयं त्यजेत्.